लाडकीला आता 1500 नाहीत तर 500 रुपये. 8 लाख बहिणींच्या हप्त्यात कपात. यादीत तुमचंही नाव. लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच लाडकींचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात होणार आहे. आता महिन्याला हातात 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच पडतील. कारण अर्जांच्या छाननीत लाडकींना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे लाडकीच्या दर महिन्याच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे. 8 लाख महिलांनी 2 योजनांचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळत असल्याचं समोर आलंय. नमो शेतकरी योजनेचा निधी मिळत असल्यामुळं हप्त्यात कपात केली जाणार आहे. एप्रिल पासून 8 लाख बहिणींना केवळ 500 रुपयेच मिळतील. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती 0 होईल असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. तर महिलांना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते असा हल्लाबोल काँग्रेसनं केलाय. ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. अरे ज्यांना निराधारांना जर 1500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून. हे फार दुर्दैव आहे. दुसरीकडे सर्व लाभार्थ्यांना दिलेल्या वचनानुसार निधी मिळेल असा दावा अर्थमंत्र्यांनी केलाय. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची, केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जातीये. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सुमारे 15 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलंय. आगामी महिन्यात ही संख्या आणखी कितीवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.